गोंदिया जिले के आम गांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम और उनकी सहपत्नी जिला परिषद सदस्य द्वारा पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर की त्रिशताब्दी जयंती वर्ष के उपलक्ष्य में 10वीं और 12वीं कक्षा में प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करने वाले मेधावी विद्यार्थियों का सम्मान किया गया। साथ ही सामाजिक कार्यों में उल्लेखनीय योगदान देने वाली महिलाओं का भी साल और स्मृति चिन्ह देकर सत्कार किया गया। इस कार्यक्रम में वक्ताओं ने विद्यार्थियों को अहिल्याबाई होलकर के जीवन संघर्ष और उनके द्वारा किए गए समाज सेवा के कार्यों की जानकारी दी। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयंती कार्यक्रम सुरू आहे। त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभाच्या वतीने महिलांचा सत्कार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या त्रिशताब्दी निमित्त आयोजन केलेला आहे। निश्चितच ज्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी सती प्रथा बंद केली, बालविवाह बंद केला, पुनर्विवाह सुरू केला आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी समस्त राज्य सांभाळला आणि एक कमी कालावधीमध्ये चांगला संदेश त्यांनी या महाराष्ट्राला दिलं। अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमगाव देवरी विधानसभामध्ये सुरू आहे। आज जवळपास 250 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार झाला। जवळपास आज 5 महिलांचा सत्कार देखील झाला। 300वी त्रिशताब्दी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन केलेलं आहे। साधारणतः 600 ते 700 विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभेमध्ये करत आहोत। कारण एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांची आमची भेट व्हावी, त्यांचाने आमचा परिचय व्हावा, त्यांना कुठे भविष्यात अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांच्या संपर्कात राहावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। तसंच त्या पद्धतीने त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं। तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने यांचा प्रचार प्रसार व्हावा, यांनी समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे, ते समाजापर्यंत जावं हा सुद्धा या कार्यक्रमामागचा उद्देश होता। या अहिल्याबाई होळकर यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं होतं। 17व्या शतकातला त्यांचा इतिहास आहे, त्यांच्यानंतर आपल्या जिजामातांचा इतिहास आहे, सावित्री मातेंचा इतिहास आहे, परंतु 17व्या शतकात त्यांनी इतकी मोठी क्रांती केली, त्यामुळे त्यांच्याच विचारधारेवर ओम शांतीचं काम, नरेंद्र महाराजांचं काम, गायत्री परिवारांचं काम, आशुतोष महाराजवाल्यांचं काम, असं अनेक विविध क्षेत्रामध्ये महिला आमच्या काम करत आहे। त्यामुळे अहिल्याबाईंच्या जीवनावर आधारित ते काम करत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला।